नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत सहर्ष स्वागत. आत्ताच आपण परिचित मजकुरातील 2 ते 3 शब्दांनी तयार झालेले व जोडाक्षरे लहान वाक्य वाचतो यासाठी कृती क्रमांक 2 मध्ये विविध स्वरचिन्हांसाठी छान असा जिक्सो खेळ खेळलेला आहे आणि तो मुलांकडून आपण खेळूनही घेतलेला आहे. मुलांना आता स्वरचिन्हांची माहिती झालेली आहे. तर आता आपण पुढे जाऊन जोडाक्षरांची जादू हा खेळ पाहणार आहोत. आपल्याला हा खेळ नवीन नाहीये. मुलांना जोडाक्षरांचे वाचन करण्यासाठी या खेळाच्या स्वरूपात आपण जास्तीत जास्त सराव देणार आहोत. मग तुम्हा सर्वांना ही कृती कशी घ्यायची हा प्रश्न पडला असेल. चला तर मग पाहूया हा खेळ कसा खेळायचा. माझ्या शिक्षक मित्रांनो, हा खेळ खेळताना तुम्हाला फळ्यावर विविध वाक्य लिहावी लागणार आहेत आणि विकल्प सुरुवातीला कंसात देणार आहोत. आपण विद्यार्थ्यांना वाक्य वाचून रिकाम्या जागी कोणते शब्द येतील यासाठी विचार करायला थोडा वेळ देऊया आणि त्यांना रिकाम्या जागी योग्य ते जोडाक्षर ओळखून वाक्य पूर्ण करून वाचायला सांगूया आणि मग एक एक वाक्य जोडून उतारा होईल तो आपण सर्व विद्यार्थ्यांकडून वाचून घेऊया. चला तर मग खेळूया हा मजेशीर खेळ जोडाक्षरांची जादू. शिक्षकांनी फळ्यावरती काही वाक्य लिहावीत किंवा आपल्याकडे डिजिटल बोर्ड असेल, प्रोजेक्टर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करून हा खेळ घेऊ शकता. या वाक्यातील जोडाक्षरांच्या ठिकाणी आपण रिकामी जागा ठेवूया. कंसामध्ये विद्यार्थ्यांना रिकाम्या जागी लिहिण्यासाठी येणारे जोडाक्षरी शब्द दाखवावेत. विद्यार्थी वाक्य वाचतील, वाक्याशी जुळणारे योग्य जोडाक्षर ते निवडतील आणि अचूक असे जोडाक्षर ते योग्य त्या ठिकाणी लिहून आपलं वाक्य पूर्ण करतील. जे विद्यार्थी अचूकरित्या जोडाक्षरांची निवड करतील त्यांचे कौतुक आपण वर्गातील इतर सर्व विद्यार्थ्यांसमोर करावे. अशा प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा आपण विकास करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची उत्सुकता निर्माण करूया. आता पाहूया ह्या खेळाचे टप्पे. प्रथमतः आपण मुलांना वाक्य वाचून दाखवायचे किंवा वाचायला सांगायचे. हे वाक्य वाचताना रिकामी जागा आल्यावर थांबायचे. विद्यार्थ्यांनी योग्य जोडाक्षर शोधायचे आणि सांगायचे. विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर मिळाल्यावर संपूर्ण वाक्य मोठ्याने वाचून घ्यायचे. आता या बोर्डवर बघा एक वाक्यांचा संच दिलेला आहे. आपण ही वाक्य बघूया. या ठिकाणी प्रश्न लिहिलेला आहे. प्रश्न असा आहे, योग्य जोडाक्षराने रिकाम्या जागा भरा. खाली रिकाम्या जागी लिहायची जोडाक्षरे दिलेली आहेत. आता रिकाम्या जागी लिहायचे शब्द असे आहेत. पहिला शब्द आहे आठवड्यातील, पत्र, लिहिण्यास, छत्री, आणण्यास, उन्हातून, शिट्टी, उड्या, मित्र, पुन्हा, मोठ्या. आता ही छोटी वाक्य बघा खाली दिसतील. आज टिंब 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 पहिला वार होता. विद्यार्थी अचूक जोडाक्षर शोधतील आणि वाक्य पूर्ण करतील. आज आठवड्यातील पहिला वार होता. राजूला त्याच्या आईला टिंब टिंब लिहायचे होते. विद्यार्थी कंसामधून योग्य जोडाक्षर निवडतील. राजूला त्याच्या आईला पत्र लिहायचे होते. या ठिकाणी पत्र हे योग्य जोडाक्षर विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. राजूने आईला पत्र टिंब 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 सुरुवात केली. राजूने आईला पत्र लिहिण्यास सुरुवात केली हे विद्यार्थी अचूकरित्या सांगतील. राजूने आईला टिंब टिंब सांगितले.
राजूने आईला छत्री आणायला सांगितले. पुढचं वाक्य आहे राजू टिंब 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 शाळेत गेला. राजू उन्हातून शाळेत गेला हे विद्यार्थी अचूकरित्या लिहितील. शाळेतील शिक्षकांनी मैदानावर टिंब टिंब वाजवली. विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी शिट्टी हा योग्य शब्द आहे. विद्यार्थी शिट्टी हा शब्द घालून वाक्य लिहितील. शाळेतील शिक्षकांनी मैदानावर शिट्टी वाजवली. पुढचं वाक्य आहे बघा. तिसरीतील राजूने मैदानावर आनंदाने टिंब टिंब मारल्या. आता वर तुम्हाला उड्या हा शब्द त्यांना मिळतोय योग्य ठिकाणी लिहिण्यासाठी. उड्या हा शब्द घेऊन मुलं वाक्य पूर्ण करतील. शाळेची घंटा टिंब टिंब आवाजात वाजली. योग्य उत्तर लिहितील. शाळेची घंटा मोठ्या आवाजात वाजली. सर्व टिंब टिंब वर्गात आले. योग्य उत्तर असेल सर्व विद्यार्थी वर्गात आले. शाळेची टिंब टिंब झाली. योग्य उत्तर असेल शाळेची सुट्टी झाली. अशा प्रकारे शिक्षक एक एक वाक्य विचारतील. मुलं आपली एकामागून एक उत्तर देतील. योग्य उत्तर आलं की संपूर्ण वर्ग वाक्य मोठ्याने म्हणेल. त्यामुळे सर्वांचाच वाचनाचा सराव होईल. त्याचबरोबर जोडाक्षरयुक्त शब्दांचे दृढीकरण होईल. तर शिक्षक मित्रांनो, आता आपण पाहिलेली ही वाक्य फक्त नमुन्यादाखल होती. आपण अशी वेगवेगळी वाक्य घेऊन हा सराव घेऊ शकता. सराव घेताना आपण स्वतः बनवलेली वाक्यपट्टी, डिजिटल स्क्रीन किंवा निपुण भारत पेटी तर आपल्या सर्वांच्या शाळेत आहे. या शाळेत पेटीतील वाक्यपट्टीचा आपण वापर करू शकता. अशा प्रकारे सततच्या सरावातून विद्यार्थ्यांचे जोडाक्षरयुक्त शब्दांचे दृढीकरण होईल आणि यातूनच विद्यार्थी पुढील अध्ययन स्तराकडे सहजच जातील. शिक्षक मित्रांनो, आज आपण ही हरवलेली जोडाक्षरे शोधली. आता आपणास माहीतच आहे की वाक्याला योग्य अर्थ मिळवण्यासाठी जोडाक्षर किती महत्वाचं आहे. हेच आपल्याला विद्यार्थ्याला सांगायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन काही असे मजेशीर खेळ घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना निपुण बनवण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.